ॲडव्होकेट गजानन आपले उपस्थित आहेत. प्रत्येक वेळी अन्यायाला वाचा बोलणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणारे आमचे मार्गदर्शक समाजात पंत सुद्धा त्या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. त्यासोबत माझे लहान भाऊ महेश बोंदणे, श्याम वाकरकर सुद्धा त्या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. बंधूंनो, गेल्या 25 ते 30 वर्षापासून चिखलीतील कथित डाकू ज्याने आजपर्यंत या चिखली तालुक्यातील चिखली मतदारसंघातील शेतकरी व शिक्षणाच्या नावाखाली शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं लुटमार करणाऱ्या राहुल बोंद्रे यांच्या काळ्या कृत कारनाम्यासाठी या पत्रकार परिषद आयोजित केली आहे. बंधूंनो, गेल्या 20 वर्षापासून राहुल बोंद्रे यांच्या भ्रष्टाचारासाठी मी व माझा परिवार संघर्ष करीत आहोत. गेल्या 20 ते 25 वर्षापासून अनेक वेळा माहिती मागितली, अनेक वेळा माहिती मिळाल्याने अनेक वेळा माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली, परंतु आम्ही ते थांबलो नाही. त्याचा पाठपुरावा करत आहोत आणि जे आमच्या पूर्वीपासूनचे आरोप होते त्या आरोपाला धरून आम्ही कालपर्यंत परवापर्यंत संपूर्ण कागदपत्री आमच्या हातात आल्यानंतर आमच्या लढ्याला थोडंसं यश मिळालं आणि आमच्या जी मी तक्रार केलेली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सरपंच यांच्या माध्यमातून आपले तलाट मंडळ अधिकारी, त्यानंतर नगरपालिकेचे CO आणि आपले तहसील कर्मचारी यांनी काल परवाला या गुरुबोंद्रे आणि परमहंस रामकृष्ण नवनीबाबा शिक्षण संस्था यांच्या विरोधात जी तक्रार केली होती त्या तक्रारीला अनुसरून मी जी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या आधारावर जे अहवाल शासनाकडून प्राप्त झाला त्या अहवालावरून संबंधित संस्थेवर गुन्हे दाखल झालेले आहे आणि त्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यांच्या माध्यमातून चिखलीमध्ये सुरू असलेल्या अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल एक तक्रार केली होती. जी तक्रार अशी होती की संबंधित महाविद्यालयीन परवानगी देताना बांधकाम परवानगी येणे आदेश हे म्हणजे बोगस तिथे दाखल केले आणि त्या आधारावर परमिशन घेतली. त्या तक्रारीची चौकशी होऊन 28/4/2026 माननीय उपविभागीय अधिकारी यांनी जो अहवाल दिला त्या अहवालावरून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना आदेशित केल्यामुळे त्यांनी नगर परिषद CO आपले पंचायत समितीचे अधिकारी व तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी यांनी या संस्थेविरुद्ध तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने या संस्थेची FIR दाखल झालेली आहे. किती लोक आहेत गुन्हेगार आणि पुढे मोठ्या व्यक्ती नाव आहे यामध्ये परमहंस रामकृष्ण नवनीबाबा शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ गुन्हा दाखल झालेला आहे. मुलांच्या शैक्षणिक संदर्भामधून याची आपण काही घेतलेली आहे का दखल? मुलांचं शैक्षणिक नुकसानाबद्दल मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही त्याची पूर्ण आम्ही खबरदारी घेऊ. राहुल बोंद्रेचं काही नाव घेऊ आहे 100% असणारच आहे, कारण तो अध्यक्ष या परमहंस रामकृष्ण नवनीबाबा शिक्षण संस्थेचा आणि बाकीचे जे संचालक आहे ते सयाजीराव करता आज आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव घेतलं आणि तो संवैधानिक पदावर त्यानं कार्य केले आहे. संवैधानिक पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं कुठे डॉक्युमेंट बनवून शासनाचे डोळे गोळगोळ करू नये अशी आमची सत्तेचा दुरुपयोग करून हे गुन्हे दाखल झाले असे राहुल बोंद्रेंनी आरोप केला. अत्यंत चुकीचं आहे. सत्तेचा दुरुपयोग म्हटल्यापेक्षाही यांचं सरकार याच्या अगोदरपासून माझी राहुल बोंद्रे सत्तेत असताना तेव्हापासूनची माझी तक्रार आहे आणि त्याची आतापर्यंत चौकशी चालू होती. अंतिम अहवाल आला, त्या अहवालाच्या आधारे गुन्हे दाखल झालेले. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे, जावा क्रमांकासह डॉक्युमेंट आहे. बघून घ्या, चुकीचं खोटं बोलतात पण रेटून बोलतात.